एकीकडे आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आणि त्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक उद्योजकांना मोठे फटके या ठिकाणी भेटलेले आहेत। प्लास्टिक उद्योग असेल, प्लास्टिक पॅकेजिंग आयटम असतील, त्यानंतर गॅस सिलेंडर असतील, अशा अनेक गोष्टींना उद्योजकांना मोठं सामोरं जावं लागलं होतं। आता दुसरीकडे सणवार सुरू झालेला आहे आणि या सणवाराच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर श्रावण मास महिन्यामध्ये लागणाऱ्या फराळांच्या वस्तूंवर तर देखील आता मोठं संकट आल्याचं पाहायला मिळत आहे। अचानकपणे साखरेचे दर वाढलेत, साखरेच्या दराबरोबर गुळाचे दर वाढलेत आणि चिक्की व्यवसाय असेल, त्याच पद्धतीने राजगिऱ्याचे लाडू व्यवसाय असेल, याच्यावर मोठं संकट आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण आहोत प्रतीक चिक्की उद्योग गृह उद्योगामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिक्की असेल, राजगिऱ्याचे लाडू असतील, शेंगदाण्याची चिक्की असेल, असं या ठिकाणी उपवासाला लागणारे पदार्थ बनवले जातात। मात्र अचानकपणे साखरेचे दर, गुळाचे दर वाढल्याने मोठं संकट आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अगोदर घेतलेल्याच ऑर्डरी आता या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत, मात्र नवीन ऑर्डर घेणं या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। एकीकडे सणवार आणि उपवासाचे दिवस, दुसरीकडे महागाई, या दोघी संकटांना आता उद्योजक कुठेतरी अडचणीत आले आहेत। प्रतीक चिक्कीचे जे संचालक आहेत अनिल सावंत आपल्यासोबत जुळलेत। दादा, काय सांगणार? प्लास्टिकचे तर दर वाढलेच, त्या पाठोपाठ गॅस महागला, त्याच अनुषंगाने जर आज विचार केला तर साखर आणि गूळ या दोघांचे दर वाढलेले आहेत। काय संकटाला सामोरं जावं लागतंय? संकटाला सामोरं असं जावं लागतंय की आज साखरेचे दर 15 ते 20 दिवसामध्ये जे दर होते 4200 ते 4500 रुपये होते, ते 7000पर्यंत पोचून गेले होते। आज कुठे दर थोडेसे 6100 रुपयाने आज मार्केटमध्ये साखर मिळते। गूळ जो आहे, गूळ 50 रुपयाच्या आत होता, तो 65 रुपयाच्या खाली आम्हाला होलसेलमध्ये मिळत नाही आहे। त्या कारणाने आम्ही नवीन ऑर्डर ज्या आहेत त्या आता कमी केलेल्या आहेत आणि ज्या जुन्या ऑर्डर आहेत त्याच आम्ही पूर्ण करण्याच्या तयारीत आहोत। पण एकीकडे सीझन सुरू झालेलं आहे, श्रावण महिना सुरू झाला आणि श्रावण महिन्यामध्ये उपवासाला लागणाऱ्या वस्तू आपण बनवत आहोत, मोठं संकट आलं आहे। संकट म्हणजे आता ना नफा ना तोटा तत्वावर सध्या काम सुरू आहे। ज्या लोकांच्या ऑर्डर घेतलेल्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागणार आहेत। नवीन ज्या ऑर्डर आहेत, आम्ही जे दर आहेत ते आम्ही वाट बघतोय की कुठेतरी साखरेचे, गुळाचे दर स्थिर झाले तर आम्हाला नवीन रेट मार्केटमध्ये कोड करता येतील, त्यांना देता येतील कस्टमरला। आज प्लास्टिकचे दर देखील वाढल्याचं समजतं आहे, जवळपास 30% प्लास्टिकचे दर वाढलेत। एकंदरीत सर्वच जर विचार केला तर आखाती देशाचा युद्धजन्य परिस्थितीचा फटका हा उद्योजकांवर पडतोय। प्लॅस्टिकचे दर 15 दिवसापूर्वी 240 ते 45 रुपये किलो आम्हाला जो पॅकिंगचा मटेरियल लागतं, पेपर, त्याचे होते। आज 270-75 रुपयामध्ये समोर जे बनवणारे आहेत मॅन्युफॅक्चरर, ते 270 ते 75 रुपयामध्ये ऑर्डर घ्यायला तयार नाही आहेत। होर्मुजच्या काढीमुळे ते म्हणतात मटेरियल येत नाही आहे, रेट वाढले आहेत। तर कुठल्या आम्ही एक आयटम नाही आहे आम्हाला लागणारा, जे पण सर्व आयटम आहेत ते प्रत्येक आयटममध्ये भाव वाढलेले, सर्व रॉ मटेरियल महाग होत चाललं आहे दिवसेंदिवस। मग याच्यावरती कुठं उद्योग बंद पडण्याची वेळ आलेली असं वाटतंय तुम्हाला? ज्याच्याकडे कसं आहे की ज्याच्याकडे मागचे गूळ घेतलेले, साखर घेतलेली आहे 15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी, तसं कोणी 15 दिवसाचा साठा ठेवतं, कोणी 8 दिवसाचा ठेवतं। तर ज्या लोकांकडे जे साठे आहेत ते कामं चालू आहेत, कोणी 2 दिवस चालवतं, कोणी 3 दिवस चालवतं। त्या हिशोबाने कुठेतरी दर स्थिर होतील, दर मार्केटमध्ये स्थिर होणे महत्त्वाचे। दर स्थिर होतील तर नवीन रेट काढता येतील आम्हाला। शासनाकडे काय मागणी आहे? हेच आमची शासनाकडे मागणी आहे की आपण लवकरात लवकर जे साखरेचे आणि गुळाचे दर आहेत ते एकदाचे स्टेबल करावेत, स्थिर करावेत, जेणेकरून आमच्यासारखे जे उद्योजक आहेत त्यांना कुठेतरी काम करता येईल। निश्चितच जर बघितलं तर एकीकडे दर स्थिर होत नसल्याने उद्योग आता संकटात सापडलेली आहेत, दुसरीकडे प्लास्टिकचे दर वाढत आहेत, गॅसचा तुटवडा होता अगोदर, आता वारंवार येणारं जे काही संकट आहेत या संकटांना उद्योजकांना सामोरं जावं लागतं आहे। तर आता सणवार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर साखर आणि गुळाचे दर या ठिकाणी वाढल्याने पुन्हा उद्योजक हे जे आहेत ते संकटात सापडलेले आहेत। शासनाने कुठेतरी एक दर फिक्स करावा अशी मागणी आता उद्योजकांकडनं केली जाते। तर शासन आता याच्यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।